महायुतीचे उमेदवार नारायण राणे आज अर्ज भरणार आहेत। आणखीन एक महत्त्वाची बातमी आजच्या दिवसातली, सकाळी शक्ती प्रदर्शन करत राणे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। अर्ज भरण्यापूर्वी नारायण राणेंकडून रोड शो जो आहे तो केला जाणार आहे। सिंधुदुर्गमधून सुद्धा मोठ्या संख्येने कार्यकर्ते या रोड शो मध्ये सहभागी होतील असा दावा केला जातोय। नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे। मनोज लेले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मनोज, मोठं शक्ती प्रदर्शन करत नारायण राणे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? नक्कीच वृषाली, या ठिकाणी नारायण राणे हे काल रात्रीच रत्नागिरीमध्ये या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत आणि जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी महायुतीकडून केलं जाणार आहे। ज्या पद्धतीनं सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा जो तिढा होता तो अखेर सुटलेला आहे आणि पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उतरणार आहेत आणि त्याचमुळे अनेक दिग्गज देखील त्यांच्या उमेदवारी अर्ज भरताना या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। गोव्याचे मुख्यमंत्री सावंत सर, त्याचप्रमाणे माजी खासदार निलेश राणे, नितेश राणे आणि त्याचप्रमाणे खासदार सुनील तटकरे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। रोड शोच्या माध्यमातून या ठिकाणी मारुती मंदिर पासून हा रोड शो सुरू होईल आणि हा कलेक्टर ऑफिस पर्यंत या ठिकाणी रोड शो जाणार आहे। सिंधुदुर्गातल्या 710 गावांमधून प्रत्येकी 2 गाड्या या ठिकाणी येणार आहेत। म्हणजे जवळपास 40 ते 50 हजार लोक या रोड शो मध्ये उपस्थित राहतील असा दावा या ठिकाणी भाजपकडून करण्यात आलेला पाहायला मिळतो। त्यामुळे जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी हाय व्होल्टेज कोकणातली ही लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्याचा एक भाग या ठिकाणी या रॅलीच्या माध्यमातून किंवा रोड शोच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। आणखीन एक